हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 13. रात्रीची वेळ होती. विजांचा कडकडाट सुरू झाला होता. दरीच्या अगदी टोकावर ती कार उभी होती. त्या कारमध्ये 2 घाबरलेले चेहरे होते. हँडब्रेक निघाला असल्यामुळे कार हळूहळू दरीच्या दिशेने सरकत होती. आत दादासाहेब आणि ईश्वरी बांधलेले होते. ती क्रूर माया वेड्यासारखी पाठीमागून हसत होती. तिच्या एका हातात रिव्हॉल्वर होती आणि अर्णव मायाच्या दिशेने येत होता. ते बघून माया म्हणाली, "अर्णव, पुढे नको येऊ हां, नाहीतर बघ, एका पावलाने ही कार दरीत जाईल. आज या देशपांडे घराण्याचा वारसा आणि तुझा हा खोटा गर्व दोन्ही या दरीत संपतील." अर्णवचे डोळे रागाने जळत होते. पण त्याच्या पावलातली थरथर थांबली होती. त्याला माहीत होतं की इथे डोकं शांत ठेवून वागावं लागेल. अर्णव शांत पण जरब आवाजात म्हणाला, "वहिनी, तुम्हाला काय हवंय? पैसा? संपत्ती? मी आत्ताच्या आत्ता सर्व पेपर्सवर सही करायला तयार आहे. पण प्लीज माझ्या बाबांना आणि ईश्वरीला सोडून द्या. त्यांनी तुमचं काय बिघडवलंय?" तशी माया म्हणाली, "बिघडवलंय? खूप काय बिघडलंय त्यांनी. ते पण खूप. तुझ्या या बाबांनी नेहमीच तुला मोठं मानलं आणि माझ्या नवऱ्याला, त्यांच्या मोठ्या मुलाला दुय्यम वागणूक दिली कायम. हा पैसा, ही संपत्ती माझी आहे आणि ती मिळवण्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी मी जाणार आणि कोणाला मारावं लागलं तरी मी मागे हटणार नाही." तितक्यात कारचा मागचा टायर दरीच्या कड्यावरून थोडा खाली सरकला. हे पाहून ईश्वरीची किंकाळी उमटली, "अर्णव सर!" जसं अर्णवने क्षणाचाही विलंब न लावता एक धाडसी निर्णय घेतला. त्याने मायाच्या पायाच्या दिशेने एक दगड भिरकावला. मायाचं लक्ष विचलित झालं आणि तिने गोळी झाडली, जी अर्णवच्या खांद्याला घासून गेली. गोळी लागूनही अर्णव थांबला नाही. तो धावत गेला आणि कारच्या समोरच्या बाजूला स्वतःच्या अंगाने जोर लावून कार थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. अर्णव ओरडून ईश्वरीला म्हणाला, "ईश्वरी, खिडकीची काच फोड. तुझ्या बाजूला जो राड आहे त्याने मार." ईश्वरी खूप घाबरली होती. तिने आपल्या बाजूचा राड उचलला आणि ईश्वरी पूर्ण ताकद लावून हातातील साखळदंड तोडण्याचा प्रयत्न केला, जो अर्णवने तिला गुपचूप इशारा केल्यावर सैल केला होता. तिने खिडकीची काच फोडली. अर्णव कारला दरीत जाण्यापासून रोखून धरत होता. त्याचे पाय जमिनीत रुजले होते आणि चेहऱ्यावरच्या नसा ताणल्या गेल्या होत्या. तो घामाने ओलाचिंब झाला होता. ईश्वरीने आधी दादासाहेबांचे हात सोडवले आणि त्यांना खिडकीतून बाहेर ढकललं. अर्णवने एका हाताने दादासाहेबांना सावरलं, पण आता कार फक्त एका टायरावर शिल्लक होती. हे बघून ईश्वरी म्हणाली, "अर्णव सर, तुम्ही बाबांना घेऊन बाजूला व्हा, कार पडतेय." त्यावर अर्णव म्हणाला, "नाही ईश्वरी, तुझा हात दे मला. मी तुला काहीही होऊ देणार नाही. प्लीज ईश्वरी, हात दे मला. आय वॉन्ट टू लेट यू गो." अर्णवने कारच्या हँडलला पकडून पूर्ण ताकदीने ईश्वरीचा हात खेचला. ईश्वरी बाहेर आली आणि त्याच क्षणी कार शेकडो फूट खोल दरीत कोसळली. मोठा असा आवाज आला आणि आगीचा लोळ उठला. माया हे बघून सुन्न झाली. तिला वाटलं तिचे सर्व पुरावे संपले
पण तेवढ्यात तिथेच पोलीस पोहोचले. अर्णवने आधीच पोलिसांना लोकेशन ट्रॅक करायला सांगितलेलं होतं. मायाला पोलिसांनी अटक केली. जाता जाता तिने अर्णवकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता फक्त हार होती. अर्णव जमिनीवर गुडघ्यावर बसला होता. त्याच्या खांद्यातून रक्त वाहत होतं. ईश्वरी धावत त्याच्या जवळ आली आणि तिने आपला पदर फाडून त्याच्या जखमेवर बांधला. ईश्वरी रडत म्हणाली, तुम्ही हे का केलंत? स्वतःचा जीव धोक्यात का घातलात? तुम्हाला तर मी नको होते ना, मग हे सगळं का केलंत? अर्णवने ईश्वरीच्या डोळ्यात पाहिले. आज त्या डोळ्यात फक्त सॉरी आणि थँक्यू असे हजारो शब्द होते. अर्णव हळू आवाजात म्हणाला, कारण मला समजलं ईश्वरी, की संपत्ती आणि इगोपेक्षा माणूस महत्त्वाचा असतो. तू माझ्या बाबांना वाचवलंस, मला सत्य दाखवलंस. मी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता तुला चुकीचाच ठरवत आलोय वेळोवेळी. आय एम रिअली सॉरी. सॉरी फॉर एव्हरीथिंग. दुसऱ्या दिवशी देशपांडे वाड्यात एक वेगळीच शांतता होती. माया आणि समीर तुरुंगात गेले होते. अर्णवच्या मोठ्या भावालाही या प्रकरणाची माहिती नव्हती. त्याला मायाने अंधारात ठेवलं होतं. त्यामुळे तो अर्णवची माफी मागत होता. अर्णव आपल्या रूममध्ये बसला होता. त्याने शालिनीचा फोटो भिंतीवरून काढला होता आणि एका बॉक्समध्ये सन्मानाने ठेवला होता. ईश्वरी तिथे आली. ईश्वरी म्हणाली, अर्णव सर, आता सगळं ठीक झालंय. करारानुसार माझे काहीच दिवस शिल्लक आहेत. पण मला वाटतंय आता मी जायला हवं. बाबांना माझी गरज आहे. आणि तशीही आता माझी काय काम नाहीये, सो मला जायला हवं. हे ऐकून अर्णव उभा राहिला. त्याने कराराचा तो कागद आणला आणि ईश्वरीच्या समोर त्याचे तुकडे तुकडे केले. आणि अर्णव ईश्वरीला म्हणाला, करार संपला ईश्वरी, पण आता तुला खरंच वाटतं का इतकं सगळं झाल्यावरही तू फक्त एका कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहेस? मला तुला थांबवण्याचा अधिकार नाहीये. पण एक विचारू शकतो, आपण पुन्हा एकदा सुरुवात करू शकतो का? यावेळी कोणतीही जबरदस्ती नसेल. ईश्वरी स्तब्ध झाली. अर्णवच्या बोलण्यात आज पहिल्यांदाच आदर होता. ईश्वरी काही बोलणार इतक्यात वाड्याच्या दारात एक बाई आली. तिने पांढरी साडी नेसली होती आणि ती हुबेहूब शालिनीसारखी दिसत होती. ती बाई ओरडली, अर्णव, हे लग्न थांबवा. मी जिवंत आहे. अर्णव आणि ईश्वरी दोघेही चक्रावून दरवाजाकडे बघू लागले. हे काय नवीन संकट होतं? शालिनी खरंच जिवंत होती का? की मायाचाही कोणता नवीन खेळ होता? हे ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्रायबर मला खूप महत्त्वाचा आहे, कारण आता 1000चा टप्पा मी लवकरच पूर्ण करणार आहे आणि त्याला काहीच सबस्क्रायबर्स बाकी आहे. तो मला आशा आहे की ते तुम्ही पूर्ण करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.